श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 13 जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी आलेली आहे भोगी आणि 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीचा हा सण 3 दिवस चालला जातो. एक म्हणजे 13 तारखेला असते भोगी, 14 तारखेला असते मकर संक्रांत आणि 15 तारखेला असते ती म्हणजे कर, त्यालाच किंक्रात असं म्हटलं जातं. तर हा मकर संक्रांतीचा सण 3 दिवसाचा सण असतो आणि हा सण हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालत असतो. आणि पहा, मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. तर जानेवारीमधला हा पहिला सण हा असल्यामुळं या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. हा खूप महत्त्वाचा आणि मोठा सण भारतातला मानला जातो. आणि पहा, 13 जानेवारीला भोगी आहे आणि भोगी म्हटलं की इंद्रदेवांची आठवण काढली जाते. तर पहा, असं म्हटलं जातं की धरतीवरती उदंड पीक पिकावं म्हणून इंद्रदेवांना प्रार्थना केली जाते की वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतीमध्ये असेच पीक काढत राहावं अशी प्रार्थना केली जाते आणि प्रत्येकाची भूक भागावी यासाठी या भोगीच्या दिवशी इंद्रदेवांना प्रार्थना केली जाते. तसेच हा सण उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. या सणाचा अर्थ असा आहे की जुन्या वाईट गोष्टी सोडून नवीन चांगल्या गोष्टी अंगीकारणं असंही म्हटलं जातं. आणि भोगी हा दिवस आत्मशुद्धीचा नवीन सुरुवातीचा सण हा म्हटला जातो. आणि पहा, या भोगीच्या दिवशी लोक जे काही वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टीचा त्याग करतात आणि चांगल्या गोष्टी अंगीकारतात. आणि त्याचबरोबर या दिवशी अभंग स्नान देखील केले जाते. तर पहा, भोगीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल, त्यांनी आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे वाईट भोग आहे ते संपून जातील, आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत ते संपतील, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल. असा हा अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे, ज्या वस्तू आहेत, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, हे जे स्नान आहे तर ते आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून करायचं आहे. ज्या वस्तू मी सांगणार आहे तर त्या लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. जर तुम्ही प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जर टाकली तर आपल्या जीवनातील जे भोग आहेत, वाईट संकट आहेत तर ते दूर होतात. आपले जे भोग आहेत तर ते दूर होऊन आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू आवर्जून आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की माझ्या जीवनामध्ये भरपूर असे भोग येतं. भोगी हा दिवस 7.5 भोग दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि प्रत्येकाने लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने करायचा आहे. तर पहा, आपल्यामध्ये काही वाईट कर्म असतील किंवा वाईट दोष लागलेले असतील किंवा आपल्याला शत्रुबाधा लागलेली असेल, शत्रूचा त्रास असेल, नकारात्मकता असेल तर ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे. आणि पहा, जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा नेहमी अडीअडचणी येत असेल किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तुमची अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, त्याचबरोबर जीवनामध्ये असे काही भोग तुमच्या जीवनात आहेत की ते भोग तुम्हाला भोगावे लागत असतील, तर या भोगीच्या दिवशी असे स्नान करायला अजिबात विसरू नका. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा शत्रू आहे की त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल. शत्रू हा तुमच्या घरातला असू शकतो किंवा तुमच्या आसपास राहणारा असू शकतो, गुप्त असू शकतो, तुम्हाला माहीतही असू शकतो. असे काही शत्रू असतात की ते आपल्यासमोर चांगले बोलतात परंतु त्यांना आपलं वाईट व्हावं असंच वाटत असतं. तर अशा काही शत्रूंचा जर त्रास तुम्हाला होत असेल तर तो दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे.
आणि त्याचबरोबर आपले काही वाईट कर्म असतील, जुने कर्म काही केलेले असतील, त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. परंतु या भोगीच्या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले, तर त्या भोग जे आहेत तर ते आपले नक्कीच कमी होतात आणि आपली भरभरून प्रगती व्हायला सुद्धा सुरुवात होते. जे काही आपल्यामधले जे दोष आहेत, अडचणी आहेत, त्या जर दूर झाल्या, तर आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टींना वाव भेटतो. म्हणजेच तुमच्या ज्या काही अडलेली कामं असतील ते पूर्ण होतात. तुमचं कुठं काम होत नसेल किंवा यश तुम्हाला मिळत नसेल कोणत्याही कामात, ते यश मिळायला सुरुवात होते. अशा बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. आता पहा हे उपाय कसा करायचा आहे, तर तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आता तुम्ही इतर वेळेस कितीही उशिरा उठत असताल, परंतु भोगीच्या दिवशी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर नाही शक्य तर तुम्हाला हे स्नान 8च्या आतमध्येच करायचं आहे. 8 वाजायच्या आतमध्येच हे स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ घ्यायचे नाही, पांढरे तीळ घ्यायचे आहेत. या तिळामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. याची पेस्ट तयार करायची आहे. त्याचबरोबर हे जे उटणं आहे तर ते तयार होईल. तर हे असं उटणं आपल्याला तयार करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळद टाकल्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आता बघा ज्यावेळेस तुम्ही हे उटणं तयार केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ते संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे. केसांना सुद्धा लावायचं आहे. आता पहा तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत. आता काळे तीळ का टाकायचे? कारण भोगी हा सण आपल्या पितरांना देखील समर्पित आहे. तर या दिवशी पितृतर्पण देखील केलं जातं. स्वर्गाची दारे या दिवशी उघडली जातात. आणि जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होण्यासाठी काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगाजल अंघोळीत पाण्यात टाकल्यामुळं पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं. जर तुम्ही पवित्र गंगेमधून हे पाणी आणलेलं असेल तर ते टाका, नसेल तर तुमच्या आसपास कुठे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी हे गंगाजलची बॉटल मिळून जाते. ते पाणी तुम्ही आणून ते टाकायचं आहे. तर पहा हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे. या दिवशी स्त्रियांनी देखील केस धुवायचे आहेत. ज्या पद्धतीने अंघोळीच्या वेळेस तुम्ही हे उटणं लावणार आहात, तर हे सर्व उटणं संपूर्ण अंगाला लावायचं आहे, केसांना देखील लावायचं आहे आणि डोक्यावरूनच तुम्हाला स्नान करायचं आहे. स्त्रियांनी पुरुषांनी दोघांनी सुद्धा डोक्यांवरून हे स्नान करायचं आहे. ज्या पद्धतीने दिवाळीत अभंगी स्नान केलं जातं त्याच पद्धतीने संक्रांतीला सुद्धा हे भोगीच्या दिवशी स्नान केलं जातं. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने स्नान करतो त्यावेळेस आपले जे काही वाईट कर्म असतील, काही दोष लागलेला असतील तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनात प्रगती व्हायला सुरुवात होते. आता पहा मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित असतो आणि म्हणूनच ज्यावेळेस मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो त्याच दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. आणि म्हणूनच आपल्याला पहा या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि लगेचच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, खूप पुण्याचं मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य हा आवर्जून द्यायचा आहे. आता तुम्हाला हे जल कसं अर्पण करायचं आहे, एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे पिण्याच्या पाण्याने. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्याकडे तोंड करून ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय आवर्जून तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे, प्रत्येकाने करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.